उद्धव ठाकरे शिवतीर्थवरून रवाना झालेले आहेत। राज ठाकरेंसोबत सुमारे 3.5 तास बैठक चालली उद्धव ठाकरेंची। यामध्ये दोघांचाही संयुक्त जाहीरनामा, त्याचबरोबर प्रचाराचं स्वरूप, संयुक्त प्रचार सभा या अनुषंगानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झालेली आहे आणि जवळपास 3.5 तास ही चर्चा झाली, बैठक झाली। त्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थवरून रवाना झाले। यावेळी आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं। कपिल, की जवळपास 3.5 ते 4 तास ही बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चौघच होते। आणि या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वचननामा जो आहे, जो वचननामा काही दिवसात प्रसिद्ध होणार आहे, त्याच्यावरती चर्चा झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर हातात येत आहे। या वचननाम्यावरती खूप अशी गहन अशी चर्चा झालेली आहे, चौघांची मतं घेतलेली आहेत आणि वचननामावरती वचननामावर काय फोकस केलं पाहिजे, मुंबईसाठी काय फोकस केलं पाहिजे, या अनेक गोष्टींवरती चर्चा झालेली आहे। हा एक भाग झालेला आहे। तर दुसरा भाग असा आहे का येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रचार रॅलीज करायच्या आहेत, प्रचार सभा घ्यायच्या आहेत, त्या दोघांनी कुठे घ्यायच्या आहेत। खास करून जी शेवटची सभा आहे त्या सभेमध्ये दोघं एका मंचावर दिसणार आहेत आणि ती सभा शिवाजी पार्कला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर अशा अनेक सभा आहेत, त्याच्यामध्ये दोघं कधी कोणत्या स्टेजवर जायचं आणि सेपरेटली वेगवेगळ्या कुठल्या सभा घ्यायच्या याविषयी चर्चा झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईवरती तर चर्चा झालीच आहे, पण त्याचबरोबर मुंबईच्या बाहेर जिथे महत्त्वाची ठिकाणं आहेत, महत्त्वाची शहरं आहेत, तिथेही काही ठिकाणी सभा देणार आहे। तिथे कशा प्रकारे सभा घ्यायची याविषयी चर्चा झालेली आहे। त्यामुळे 4 तासामध्ये महत्त्वाची राजकीय चर्चा झालेली आहे। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भातील महत्त्वाची चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा 4 तास होऊन जास्त वेळ सुरू होती आणि आत्ताच काही वेळापूर्वी तुम्ही दृश्याने पाहू शकता का आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवतीर्थावरून निघालेले आहेत। ठीक आहे कपिल, धन्यवाद या माहितीसाठी।